अनोळखी नातं. पावसाळ्याचे दिवस होते. आरव रोजप्रमाणे संध्याकाळी कामावरून घरी परतताना लोकल ट्रेनची वाट पाहत स्टेशनवर उभा होता. तितक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. छत्री उघडेपर्यंत आरव पूर्ण भिजला होता. तो धावत स्टेशनच्या शेडखाली गेला. तिथेच शेजारी रिया उभी होती. तिच्या हातात एक पुस्तक होतं आणि ती पावसाच्या थेंबांकडे बघून हलकंसं हसत होती. आरवची नजर तिच्यावर खेळली. तिचं ते निस्वार्थी हसू पाहून आरवच्या मनात एक वेगळीच घंटी वाजली. पण काही न बोलता दोघे आपापल्या ट्रेनमध्ये निघून गेले. त्या दिवसानंतर आरव रोज त्याच वेळी त्याच प्लॅटफॉर्मवर रियाची वाट पाहू लागला. हळूहळू दोघांची रोज नजरानजर होऊ लागली. एका अनोळखी हसण्याने संवादाची जागा घेतली होती. महिने उलटले, पण दोघांपैकी कोणीही पुढे जाऊन बोलण्याची हिंमत केली नाही. एक दिवस अचानक रिया प्लॅटफॉर्मवर दिसलीच नाही. 1 दिवस, 2 दिवस, करता करता 2 आठवडे उलटले. आरवचं मन अस्वस्थ झालं. आपल्याला तिचं नावही माहीत नाही. मग शोधायचं कसं? आपल्याला तिच्याबद्दल एवढी ओढ का वाटत आहे याचं उत्तर आरवला सापडत नव्हतं. 30व्या दिवशी पावसाची तशीच एक संध्याकाळ होती. आरव निराश होऊन उभा असताना अचानक एक छत्री त्याच्या डोक्यावर धरली गेली. आरवने मागे वळून पाहिलं तर समोर रिया उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक छोटासा बँडेज होता. आरवच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. "तू कुठे होतीस? मी रोज तुझी वाट पाहत होतो." रिया थोडीशी हसली आणि म्हणाली, "माझा छोटासा अपघात झाला होता, पण मला माहीत होतं तू इथेच असशील. मलाही हॉस्पिटलमध्ये असताना रोज याच वेळेची आठवण यायची." त्या दिवशी दोघांना समजलं की एकमेकांशी एकही शब्द न बोलताही त्यांच्यात प्रेमाचा एक रेशमी धागा विणला गेला होता. ट्रेनच्या त्या गर्दीत पावसाच्या साक्षीने दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना आपली नावं सांगितली आणि एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली. कधीकधी प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठ्या शब्दांची गरज नसते, फक्त 2 मनांची ओढ पुरेशी असते.